नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा जो डायग्राम आहे तो समजून घ्यायचा आहे। ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी या पद्धतीने पहा वहीमध्ये डायग्राम नोट करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमची कोणतीही गोष्ट या इथे चुकली नाही पाहिजे। तर या इथे कोणत्या भागाला काय म्हणायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि कुठे कसं मार्किंग करायचं असतं, म्हणजे कसं आपण पेपरवरती डायग्राम तयार करायचा असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, सर्वात पहिल्यांदा एक असा डायग्राम तयार करून घ्यायचा आहे, जसा आपला कटोरी ब्लाउजचा डायग्राम असतो तसा। तर या इथे पहा, डायग्राम समजून घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची असते। ब्लाउजची जी काही उंची असेल ती या इथे घ्यायची आहे। तर ब्लाउजची उंची प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। पूर्ण उंची प्लस या इथे 1 इंच शिलाई मार्जिन या इथे मी लिहिलेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही देखील लिहून घ्यायचं आहे। तर तुमची उंची जर 12 असेल तर त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून 13 इंचावरती इथून इथपर्यंत मार्किंग करायचं आहे। मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। इथून पहा, पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे। म्हणजे तुमचं जे काही शोल्डर असेल, 32 मध्ये आपण जसं की 5 इंच घेतो, 38 मध्ये 5.5 इंच घेतो, ते आपल्याला या इथे घ्यायचं आहे। घेतल्यानंतर मुंडा खोली या इथे पहा, इथं ह्याला मुंडा खोली म्हणतात। तो मुंडा किती घ्यायचा हे सुद्धा मी साईजनुसार चार्ट दिलेला आहे। तर याला मुंडा खोली म्हणतात पहा इथे। तर ते घ्यायचं। सर्वात पहिल्यांदा उंची घ्यायची, नंतर शोल्डर घ्यायचे। शोल्डर घेतल्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे। मुंडा घेतल्यानंतर या लाईनवरती, म्हणजे हा जो पॉईंट आलेला आहे, इथून आपल्याला सरळ लाईन ओढायची आहे। सरळ लाईन ओढल्यानंतर ही पहा, इथून आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे या लाईनवरती। तर तुमचा छातीचा चौथा भाग या इथे घ्यायचा आहे। तर इथून इथपर्यंत जर तुमची 32 चेस्ट असेल तर छातीचा चौथा भाग येणार 8 इंच। तर पहा, इथून इथपर्यंत तुम्ही 8 इंच घ्यायचं आहे। मी इथपर्यंत नाही सांगत आहे, पहा इथपर्यंत। आणि प्लस पहा, इथे मी लिहिलेलं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर 8 इंचचं जर तुम्ही इथं मार्किंग केलं तर त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जर तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही 2 इंच या इथे घेतलं तरी चालतं। आपण नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो। घेतल्यानंतर पहा, लगेचच आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। इथे कमरेचा चौथा भाग म्हणजे पहा, 38 मध्ये जर तुमची कंबर 32 असेल तर त्याचा चौथा भाग किती येतो, 8 इंच प्लस 1 इंच आपल्याला त्यामध्ये टक्ससाठी घ्यायचं आहे। तर किती झाले, 9 इंच। मग इथून इथपर्यंत आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे आणि प्लस आपल्याला शिलाई मार्जिन हवं आहे। तर हे 1.5 इंच आपण या इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर पहा, कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर हा पूर्ण चौकोन तयार होतो। चौकोन तयार झाल्यानंतर आता लगेचच सर्वात पहिल्यांदा आपण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे। तर या कोपऱ्यातून इथपर्यंत हा जो पॉईंट येणार आहे तो 1.25 इंच, किती 1.25 इंचावरती आपल्याला हा पॉईंट द्यायचा आहे। तर इथून इथपर्यंत 1.25 इंचावरती पॉईंट दिला तर तो झाला आपला पाठीमागील मुंडा। आणि इथून याच कोपऱ्यातून इथपर्यंत आतमध्ये 1.25 इंच म्हणजे 0.75 वरती आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तो पुढील मुंडा, पुढच्या बाजूचा जो आपण मुंड्याचा आकार देतो, पाठीमागील मुंड्याच्या पेक्षा आतमध्ये 1/2 इंच घेतो। तर तो 1.25 इंचावरती घ्यायचा। आणि पहा, इथून मुंड्याचा मध्य करायचा आणि मध्य केल्यानंतर असे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत। आकार द्यायच्या आधी हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे, त्याच्या आतमध्ये 1/2 इंच यायचं आणि आकार द्यायचा। इथं मध्य करायचा, इथं 1/2 इंच यायचं, इथून 1.25 इंच घ्यायचं आणि हे 3 पॉईंट जे आहेत ते मिळवायचे आहेत। तर मुंड्याचे आकार झाले। आता या इथे गळारुंदी घ्यायची आहे। तर गळारुंदी पहा, जास्तीत जास्त 2 इंच ते 2.25 इंच घ्यायची आहे। जेव्हा डीप नेक असेल तेव्हा आपण जास्तीत जास्त 2 ते 2.25 इंच गळ्याची या इथे रुंदी घेतो, ती घ्यायची आहे। आणि तुमचा गळा जे काही असेल
तो इथून इथपर्यंत घ्यायचा आहे. म्हणजे जर तुमचा गळा 5-5.5 इंच असेल तर त्यामध्ये आपल्याला इथे शोल्डरमध्ये पहा, इथे आपण जॉईंट करतो हे शोल्डर, तर इथे शिलाई मार्जिन जातं अर्धा इंच. त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मिक्स करून 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मी या इथे एक्झाम्पल म्हणून दिलं, तुमचा गळा या इथे कितीही असू शकतो. तर मुंड्याला आकार देताना पहा, इथे थोडंसं डाऊन करायचं आहे अर्धा इंच. यामुळे काय होतं, मुंड्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही, फुगा येत नाही, रिंकल्स पडत नाहीत. नंतर या इथे पहा, इथून इथपर्यंत कोपऱ्यात 1/2 इंच घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायचा. या खालच्या साईडला मात्र आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. वरती तुम्ही 2-2.25 घेतलं तरी सुद्धा इथे तुम्हाला 2.5 इंचच घ्यायचं आहे कंपल्सरी. तर या इथे पहा, गळ्याची उंची झाली, रुंदी झाली, शोल्डर झालं. आता आली योकपट्टी. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला योकपट्टीचं मार्किंग करायचे. तर सर्व साईजमध्ये इथून इथपर्यंत 2.5 इंच घ्यायचं, इथून इथपर्यंत 2.5 इंच मार्किंग करायचं आहे. ते झाल्यानंतर इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 0.75 म्हणजे 1/2 इंच आपल्याला या इथे हे 2.5 इंच घेऊन पहा, इथे ही पट्टी तयार करून घ्यायची आणि इथे वरती आकार देताना मात्र 1/2 इंच घेऊन हा आकार आहे तो द्यायचा आहे. आणि क्रॉसपट्टीला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. आता कटोरी, इथून इथपर्यंत कटोरी घ्यायची आहे. प्रत्येक साईजनुसार कटोरी ही आहे जी वेगवेगळी असते. त्यामुळे पहा, तुमच्या ब्लाऊजमध्ये जे काही कटोरीचं मार्किंग असेल ते तुम्ही घ्यायचं आहे मेजरमेंट्स आणि या इथे कटोरीचं मार्किंग करायचं आहे. 32 मध्ये आपण 5 घेतो, तर इथून इथपर्यंत 5 इंच घ्यायचं. कटोरीला आता व्यवस्थित शेप येण्यासाठी कसं आकार द्यायचा मी या इथे सांगते. इथून पहा, एक सरळ लाईन ही अशी ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर इथून इथपर्यंत 1 इंच घ्यायचं आहे. पहा, 1 इंच आणि इथून एक तिरकी लाईन ओढायची. ही स्ट्रेट लाईन आणि ही तिरकी जी लाईन आहे ती मिळाली पाहिजे. ही मिळाल्यानंतर फक्त इथे पहा असा आकार द्यायचा आहे. अर्धा इंचाचा गॅप येतो या इथे. तर असा आकार दिल्यामुळे काय होतं, कटोरीला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. आता या इथे ही झाली मूळ कटोरी. तर पहा, ही मूळ कटोरी झाली, हा साईड पार्ट झाला आणि ही झाली योकपट्टी. तर आता आपण हे ड्राफ्टिंग पेपरवरती केल्यानंतर, कट केल्यानंतर काय करायचं आहे, ही मूळ कटोरी जी आहे ती आहे अशी दुसऱ्या पेपरवरती पहा, इथे ही मूळ कटोरी ड्रॉ करून घ्यायची अशी या पद्धतीने. ड्रॉ केल्यानंतर वेगवेगळ्या साईजमध्ये आपण वेगवेगळी कटोरी वाढवतो. म्हणजे किती, 1.5 इंचाने, 1.25 इंचाने आणि 1.25-2 इंचाने अशी कटोरी वाढवतो. लहान साईज असेल तर 1.25 इंचाने वाढवतो, मध्यम साईज असेल तर 1.5 इंचाने वाढवतो आणि मोठ्या साईजमध्ये आपण 1.25-2 इंचाने कटोरी वाढवतो. तर याचं मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. आता ही मूळ कटोरी आहे अशी ड्रॉ करून घेतल्यानंतर इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि या अंतरचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि या मध्यापासून आपल्याला परत 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हे जॉईन करायचं. परत इथे हुकलूकसाठी 1/2 इंच घेऊन हे मार्किंग इथे हे पॉईंट जे आहेत ते जोडून घ्यायचे. आता हा जो आकार आहे तो आहे असा येण्यासाठी पहा, इथे काय करायचं, इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. अर्धा इंच वाढवल्यानंतर परत आपल्याला इथे समसमान 4 भाग करायचे. तर अर्धा इंच, परत इथे अर्धा इंचावरती एक पॉईंट द्यायचा, परत इथून 1/2 इंच घ्यायचं, परत इथून 1 इंच आणि इथून 1.25 इंच आणि इथे हे 1.5 इंच असतंच. याने काय होतं, कटोरीला आकार जो आहे तो पहा एकदम छान असा येतो. हे पॉईंट आधी देऊन घ्यायचे असे समसमान आणि इथून अर्धा, इथून 1/2, इथून 1 आणि इथून 1.25 आणि इथे आपण कटोरी जोडण्यासाठी अर्धा इंच वाढवलेलं असतं. तर हे पॉईंट घेतलं की फक्त असे आकार द्यायचा. एकदम परफेक्ट असा आपला आकार येतो आणि कुठेही बिघडत नाही. तर या इथे मी हा कटोरीचा जो डायग्राम आहे तो अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी हा डायग्राम जो आहे तो खूप उपयुक्त आहे. तुम्ही याच प्रकारे नोटबुकमध्ये नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाउज कटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.